कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथे सुदर्शन पेट्रोल पंप परिसरात असलेल्या ओढ्याला पाणी आलंय आणि याच ओढ्याच्या पाण्यामध्ये 2 तरुण वाहून गेले तर एक तरुण वाहून जाता जाता वाचलाय। मात्र त्याला वाचवतानाची दृश्य अतिशय धक्कादायक आहे। वाशिमचे मंगरुळपीरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे बोरवा ते कोठारी रस्त्यावरील नाल्याला पूर आला, त्यामुळे काही शेतकरी नाल्याजवळ अडकले। मनमाडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले। साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 4 ते 5 तास पावसाने कराडसह पाटण तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढलं। महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक देखील मंदावली। सलग दुसऱ्या दिवशी पावसाने येवला शहरासोबत ग्रामीण भागाला झोडपून काढलं, त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली। मात्र पावसाच्या आगमनाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। पुण्यातील अनेक भागात जोरदार पावसाचं आगमन झालं असून धायरी, स्वारगेट, सिंहगड रोड आणि कात्रज परिसरात मुसळधार पाऊस बरसला। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 6 ते 7 घरावरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले। या घटनेत 3 ते 4 नागरिक गंभीर जखमी झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा तडाखा जाणवला। अनेक ठिकाणी झाडांची पडझड देखील झाली। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मसोला शेत शिवारात वीज कोसळून 2 गायी आणि एका बैलाचा मृत्यू झालाय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील विखरण येथील शेतकऱ्याच्या गोडाऊनवर वीज कोसळून मोठं नुकसान झालं। गोठ्यातील संपूर्ण चारा खाक झालाय, मात्र सुदैवाने गुरं थोडक्यात बचावली। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय, तर शनिवारी रायगडसह रत्नागिरीला, रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये आलेल्या वादळी वाऱ्याने आणि विजांच्या कडकडाटांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तेथील गावांना भेट दिली आहे, तर शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे। मुंबईमध्ये 11वी प्रवेश प्रक्रियेतील अंतिम गुणवत्ता यादी 11 जून रोजी उशिरा मध्यरात्री जाहीर केली। या यादीबाबत विद्यार्थ्यांना माहितीच नसल्याने शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा समोर आलाय, तर 12 जूनपर्यंत 1,13,048 अर्ज दाखल झाले असून केवळ 9,087 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळालेला आहे। दक्षिण मुंबईतील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या कामाठीपुरा क्षेत्राच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा आज जाहीर करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य वनरक्षक आणि पदोन्नत वनपाळ संघटना शाखेचे शहापूरमध्ये उद्घाटन करण्यात आलं। कोकण विभाग अध्यक्षपदी सुनील भोंडिवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पनवेलच्या मैथिली मोरेश्वर पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 11 जून रोजी मैथिली कुटुंबासोबतच होती आणि तिनं कुटुंबासोबत जेवण केलं आणि कर्तव्यावर रवाना झाली। काल सकाळी 11 वाजता तिनं कुटुंबासोबत अखेरचा संपर्क केला होता अशी माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता। त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कर्जमाफी दिली जाईल असं स्पष्ट आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। मालेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये 21 जागांसाठी चौरंगी लढत होणार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उमेदवारी कायम आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधींविना 5 वर्ष प्रशासकाने पालिका चालवलेली आहे। 2022ला या महापालिकेची प्रभाग रचना करण्यात आली होती। त्यात 126 सदस्य असणार होते आणि 3 सदस्यांचा एक प्रभाग असे 42 प्रभाग तयार करण्यात आले होते। आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल 16 जून नंतर पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणूक नियोजनासाठी म्हणून ते येणार असल्याची माहिती मिळते आहे।
राज्य सरकारच्या नगर विकास विभागानं आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं वेळापत्रक गुरुवारी जाहीर केलं. यामध्ये 4 सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच फुटण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आपल्या 11,000 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. आता एक सविस्तर बातमी. अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालाय. 265 जणांचे मृतदेह हे रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला असल्याचं एअर इंडिया प्रशासनानं सांगितलंय. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातस्थळी बचाव कार्य पूर्ण झालंय. पंतप्रधान मोदी अहमदाबादला भेट देणार असल्याची माहिती आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू दिल्लीतील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात आढावा बैठक घेणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेनं निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार विमान अपघात तपास ब्युरोद्वारे औपचारिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची सविस्तर तपासणी करण्यासाठी सरकार विविध विषयांच्या तज्ज्ञांचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती विमान वाहतूक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काम करेल. तर आपण पाहतोय तर या विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालेला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला असल्याचं एअर इंडिया प्रशासनानं सांगितलेलं आहे. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातस्थळी बचाव कार्य पूर्ण झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज अहमदाबादला भेट देणार आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू हे दिल्लीतील नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये आज आढावा बैठक घेणार आहेत. दहा सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकोल्यात आश्वासन. मालेगाव साखर कारखाना निवडणुकीत 21 जागांसाठी होणार चौरंगी लढत. 21 जागांसाठी होणार लढत. वसई विरार महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधींविना 5 वर्ष प्रशासकानं चालवली पालिका. 2022ला महापालिकेची करण्यात आली होती प्रभाग रचना. महापालिका निवडणुकीसाठी आप मैदानात. अरविंद केजरीवाल 16 जून नंतर पुण्यात येण्याची शक्यता. 11वी प्रवेश प्रक्रियेतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर. यादीबाबत माहितीच नसल्यानं 12 जूनपर्यंत 1,13,000 विद्यार्थ्यांनी दाखल केले अर्ज. तर 9,087 विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश. कामाठीपुरा क्षेत्राच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा जारी. महाराष्ट्र राज्य वनरक्षक आणि पदोन्नत वनपाळ संघटना शाखेचं शहापुरात उद्घाटन. अध्यक्षपदी सुनील भोंडिवले यांची नियुक्ती.